तर मित्रांनो शुभ संध्याकाळ. आज आपला प्लॅन आहे की आज आपण जाणार आहोत काराबाटले, अंधेरी आणि कोंड या देवीच्या दर्शनाला. आता संध्याकाळी 6:30 वाजलेले आहेत आणि बाहेर आता संध्याकाळची वेळ आहे. ही बघा, ही बघा बाहेर संध्याकाळची वेळ आहे आता. आणि आता आपण जाणार आहोत काराबाटले, कोंड आणि अंधेरी या 3 गावातील देवीच्या दर्शनाला. तर चला. तर फायनली मित्रांनो आता आपण देवींचं दर्शन करायला निघालेलं आहे. आणि ही बघा कोकणातील संध्याकाळ कशी असते ती. एकदम गुलाबी गुलाबी आकाश झालेलं आहे आणि थंडी पण खूप वाजत आहे तशी. आणि आता आपण निघालो देवीचं दर्शन करायला. मला असं काय वाटतंय, मला लगवेला उतरा लवकर उतरा. हा बघा हा तर आता आपलं हलकं करायला गेलं आहे. तर मित्रांनो आता आपण ठरवलेलं आहे की आता आपण पहिलं कोंडावरच्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे, त्यानंतर अंधेरी गावातील देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर मग दोन्ही दर्शन झाल्यावर आपल्याला कारबाटल्यातल्या देवीचं दर्शन घेऊन घरी यायचं आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि या समोर स्कॉर्पिओवाला आहे त्यामुळे जागाच देत नाही आहे आम्हाला, कारण खूप उशीर होत आहे. हा ओव्हरटेक मारायला प्रयत्न करतोय पण जागाच देत नाही आहे तो. तर मित्रांनो आपल्या रात्री यायला खूप उशीर होणार आहे. नक्की सांगू शकत नाही किती वाजता ते आणि आपल्याला हेही माहीत नाही की तिथे आपल्याला फुकटचं जेवण भेटते की नाही. म्हणून आम्ही इथे आमचा शहाणपणा दाखवून ऑर्डर देऊन आलेलं आहे खाण्याची, जेणेकरून आम्ही घरी उपाशीपोटी जाऊ नये म्हणून. आणि ऑर्डर देऊन आलेले ह्यांचा एकदम खुश आहे ते. हे बघा कसे नाचत येतात वाटून. आणि आता आम्ही रेस लावलेली आहे, बघूया पुढे कोण जातं. आमचा रायडर पण काय कमी ह्याच्यातला नाही आहे, पण पुढे टर्न आहे आणि पण म्हणून गाडी स्लो केलेली आहे. आणि हे बघा किती जवळ आले आता. अशीच मौज मजा करत आपण पुढे जाणार आहोत देवीचं दर्शन घ्यायला, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो हे कोंड या गावातील गणपतीचं मंदिर आहे. याला आपण आता नमस्कार करून घेऊया, कारण पुढे आपलं काय होईल आणि काही नाही कोणी जाणून घेऊ शकत नाही. हे बघा ह्यांनी वाटतं गणपतीला नमस्कार करा, यांची गाडी बंद पडली इथे. तर मित्रांनो आता आपण कोंडच्या देवीकडे आलेलं आहे आणि इकडची लाईट गेली आहे वाटतं. लाईट गेली वाटतं. तर हे कोंड या गावातील गावदेवीचं मंदिर आहे. या मंदिरात येऊन आपण इथे दर्शन घेतले आणि आपण आता पुढच्या मंदिरात जाणार आहे. आणि आमचे खासियत आहे कुठे गेल्यावर काहीतरी कांड केल्याशिवाय परत येत नाही. तिथे येताना आम्ही एक पंधरीचा पाईप मोडलेला आणि हा आता पाईप लावत बसला आहे. कोणी बघू नये म्हणून धावत निघाला हा आणि गाडी चालू करून पळायला पण लागला. श्री अंबे मात्र की तर मित्रांनो आता आपण कारबाटले गावात आलेलं आहे. इथूनच अंधेरी गावाला जायचा रस्ता आहे पुलावरून आणि इथेही लाईट नाही वाटतं. मित्रांनो हा कारबाटले गावातील अंधेरीला जायचा पूल आहे. पूल एकदम डेंजरस आहे, एकदम पातळ असा पूल आहे आणि उंचही खूप आहे. आणि बाजून तुम्ही याचा गॅप पण बघू शकता किती आहे ते. एखादा माणूस इथून खाली पडला की गेला. तर मित्रांनो आता आपण अंधेरी गावातील देवीकडे आलो आहे. दर्शन घेऊन आता आपण कारबाटल्यात जाणार आहोत. मित्रांनो ही आहे अंधेरी गावातील देवी आणि इथे आता भजन चालू आहे वाटतं. तशी मित्रांनो आता इथे भजन चालू आहे. आम्हाला लास्ट तर वाटत होते पाया पडायला जायला, भजन चालू असतं कधी कसं जायचं, पण आम्ही निर्लज्ज तरी पण आम्ही आतमध्ये घाई असल्यामुळे पाया पडायला निघालेलं. तर मित्रांनो काहीही बोला, इकडचं डेकोरेशन आणि व्यवस्था खूप मस्त आहे, मला खूप आवडली. आणि मला इथे भजनाला बसायचं तर होतंच, पण आपल्या मित्रांना खूपच घाई लागलेली होती, घरी जायचं म्हणून मला पण त्यांच्याबरोबर आता घरी जावं लागतं आहे. तर मित्रांनो आता आपण कारबाटल्याच्या देवीकडे आलेलं आहे. कारबाटल्यातली देवी. मित्रांनो इथे येऊन आम्ही आमचे थोडे फोटो काढले लोकांना दाखवण्यासाठी आणि फोटो काढून झाल्यावर न पाठी बघता निघालेलं घराच्या दिशेने. आणि आता घरी निघालेलं आणि आता भूक पण खूप लागली म्हणून आम्ही मगाशी इथे ऑर्डर दिलेली तिथे आता आम्ही खायला आलेलं आहे. वडापाव खायला तर आपण इथे आलेलं आहे, पण अजून त्यांची तयार झाली नाहीत आणि भूक तर एकदम जोरची लागलेली आहे. हा तर काय आपल्या आयटम बरोबर चॅटिंग करायला लागलेलं आहे. भूक तर जाम लागली आहे बघा, पोट पण पातळ झालं. दिस इज अथर्व कदम ब्लॉग्स. ओके सबस्क्राइब. मित्रांनो नवीन ब्लॉगर आहे, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आता आणि ह्याने खायला सुरुवात केलेली आहे, ह्याने पण चालू केलेलं आहे.
खाते बघा कसं डोळे बघा वट बघा काय ते घुबड. तर मित्रांनो खायला या, देणार नाही ती गोष्ट वेगळीच आहे, तरी पण या. तर मित्रांनो आता पेटपूजा करून झाल्यावर आम्ही आता घरी दिशेने निघालेलो आहे आणि आपल्यासमोर आता होंडा या कंपनीची ऑरा गाडी आहे. पर्सनली मला ही गाडी खूप आवडते, म्हणजे मिडल क्लास लोकांसाठी एकदम मस्त गाडी आहे. हे फीचर पण चांगली आहे तिचे. आणि ह्या गाडीचा तुमचा ऑरा बघायचा असेल तर हे बघा. तर हे बघा मित्रांनो, ह्या गाडीचे रेड कलरचे एकदम कातील असे डोळे, हाच या गाडीचा खरा ऑरा आहे नावाप्रमाणे. तर मित्रांनो आता आपण आपल्या गावच्या भैरीभवानी मंदिरात आरती करण्यासाठी जात आहोत. तर मित्रांनो तिन्ही देवींचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता जातोय आपण भैरीभवानी मंदिरात आरतीला. आणि आपण आता आरती करून झाल्यावर मला वाटते रात्री आपला भजनाचा कार्यक्रम असेल, तिथे पण जाण्याचा आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो मंदिरात आलेलो आहे आता आपण. आणि आपले मित्रमंडळ कुठे दिसत नाहीत, गाडी पण दिसत नाही आणि ते पण दिसत नाहीत. चला मित्रांनो नंतर या बोलायला. तर मित्रांनो नंतर ठरलं आहे आपला फायनली की नंतर गाव मंदिरात आपल्या भजन करायला जायचं आहे. तिथे जाणार होतं पण, तर तिकडचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच मी व्हिडिओमध्ये. मित्रांनो हे आहे आपलं शृंगारपूर गावातील गाव मंदिर. या मंदिरात आपल्याला खूप साऱ्या मूर्त्या बघायला मिळतील. आणि ह्या सगळ्या मूर्तींचं वैशिष्ट्य असं आहे की या मूर्त्या खूप पूर्वीपासूनच्या आपल्याला जमिनीमध्ये मिळालेल्या आहेत. जवळजवळ 100-150च्या आसपास मूर्त्या असतील इथे. मला वाटते तुम्हाला हे देऊळ मी दाखवलं नसेल. आता आपल्या पुढचं एक असा ब्लॉग असेल की त्याच्यामध्ये आपण आपल्या गावातील सगळ्या मंदिरामध्ये फिरून येणार आहोत, तिकडची सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत. तो व्हिडिओ आपण लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करूया. आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इथे आता पूजा चालू आहे देवांची. आता आपण जाऊया भजनाला. आत्ताच खाली आपण भजन करून आलेलं आहे. देवळात अजून माणसं आहे पण उद्या सकाळचं कॉलेज आहे म्हणून मी लवकरच घरी आलो. आणि हा बघा यांनी आज देवळात गवळण घेतली. कशी वाटली तुम्हाला? रामकृष्ण अरे एकदम विठ्ठलाचा भक्त आहे. आणि ह्याची गवळण कशी वाटली? जर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट असेच करत राहा. आणि कोकण तुमच्या हृदयात बसवण्याचं काम मी नेहमीच करत राहील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.